वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल जे आहे आणि नवीन शिक्षक भरती जे चॅनल आहे दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि नवीन शिक्षक भरती चॅनलला सुद्धा जॉइन होऊ शकता। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट जी आहे ती आहे आजच्या दिवसामध्ये कोणती महत्त्वाची अपडेट्स आहे ती सांगतो। सगळ्यात अगोदर जे आहे आजच्या तारखेमध्ये म्हणजे आजच्या तारखेमध्ये मुंबई उच्च न्यायालय जे आहे तिथे नवीन संच मान्यते संदर्भात जी याचिका आहे तिची सुनावणी आज होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट याचिका आहे, त्याच्यामुळे या याचिकेचा निकाल जो आहे नेमका काय येतो त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। आता हा जो निकाल आहे हा आज 4 वाजता जो आहे डिक्लेअर होणार आहे, म्हणजे आता जो निकाल जो आहे लवकरच येईल आणि निकाल आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओद्वारे ती अपडेट दिला जाईल। ही जी याचिका आहे या याचिकेची सुनावणी जी आहे कालच्या तारखेपासून सुनावणी जी आहे सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण सुनावणी जी आहे झाल्यानंतर या संदर्भात काय महत्त्वाची अपडेट्स आहे ती तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचवलं जाईल। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहित असेल टेट क्रमांक 3 जी आहे झालेली आहे टेट एक्झाम 2025। टेट एक्झाम 2025 नंतर ज्या काही जागा येणार आहे किंवा जी काही शिक्षकांची बदली प्रक्रिया होणार आहे तिच्या संधी म्हणजे शिक्षकांची बदली प्रक्रिया असेल, विद्यार्थ्यांची पटसंख्या असेल, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमागे शिक्षकांची रिक्त पदसंख्या असेल आणि जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा संच मान्यतेच्या संदर्भात ही जी काही नवीन याचिका आहे ती खूप महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे आता या याचिकेचा नेमका निकाल काय येतो त्याच्यावरच भविष्य अवलंबून असणार आहे टेट एक्झाम 2025चं। जर निकाल जो आहे चांगला आला किंवा निकालामध्ये जर निकाल जो आहे त्याच्यामध्ये जर सांगितलं की संच मान्यतेच्या नवीन निकष जे आहे त्याच्यामध्ये जर सुधारणा केल्यात गेली, न्यायालयाने जर काही बदल जे आहे सुचवले तर त्यावेळेस संच मान्यता जे आहे संच मान्यता नवीन निकष किंवा संच मान्यता नवीन धोरण जे आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते। तर अशा प्रकारे ही याचिका आहे, लवकरच या याचिकेची सुनावणी जी आहे होईल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे ती जी आहे अपडेट दिल्या जाईल। जी अपडेट आहे ती आहे नॉर्मलायझेशन संदर्भात। बघा नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे तुम्हाला माहिती आहे टेट एक्झाम 2025 मध्ये जो आहे निकाल लागणार आहे, निकाल लागण्या अगोदर नॉर्मलायझेशन जी आहे प्रक्रिया करणं आवश्यक होतं आणि नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे खूप महत्त्वाची आहे। जर पेपर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतला गेला तर नॉर्मलायझेशन जे आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेतल्यामुळे पेपरची काठिण्य पातळी वेगळी असल्यामुळे नॉर्मलायझेशन जे आहे केलं जाणार होतं आणि नॉर्मलायझेशन प्रक्रिया जी आहे सद्यस्थितीमध्ये नॉर्मलायझेशन जे आहे झालेलं आहे। आणि जर रिझल्टचं कामकाज जर बघितलं आपण तर सद्यस्थितीमध्ये जे ॲपियर विद्यार्थी आहेत त्यांना जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिथे स्वतःचा जो रिझल्ट आहे किंवा गुणपत्रक जे आहे अंतिम वर्षाचं ते अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। आता याच ॲपियर विद्यार्थ्यांच्या रिझल्टचं कामकाजावर सद्यस्थितीमध्ये काम सुरू आहे आणि याच्यावरून अजून एक गोष्ट महत्त्वाची एक आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की टेट एक्झामचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि नेमकं टेट एक्झामचा जो स्कोअर कार्ड आहे ते आपल्याला नेमकं कधी पाहायला मिळणार आहे। तर टेट परीक्षेचा जो निकाल आहे किंवा जो रिझल्ट आहे तो शक्यतो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचा असा मानस दिसतोय की हा जो निकाल आहे हा एकत्रितपणे म्हणजे जवळपास जे काही ॲपियर विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल सोबत बाकीचे जे अभियोगधारक आहेत ज्यांनी ही परीक्षा दिली होती त्यांचा निकाल सगळ्यांचाच निकाल जो आहे जवळपास सोबतच लागणार आहे। त्याच्यामुळेच निकालाला जो आहे थोडा विलंब होतोय आणि त्याच गोष्टीचं कामकाज जे आहे सद्यस्थितीत त्याच गोष्टीवर जे आहे कामकाज सुरू आहे। लवकर या गोष्टीचं जे आहे पूर्ण कामकाज झाल्यानंतर निकाल जो आहे तुम्हाला अधिकृत वेबसाईट जी आहे mscpune.in या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला निकाल जो आहे पाहायला मिळेल। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा अंतिम वर्षाचा निकाल जो आहे किंवा त्यांचा रिझल्ट जो आहे तो येणे बाकी आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट बाकी आहे त्या विद्यार्थ्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नेमका निर्णय काय घेणार आहे त्या संदर्भात नवीन एक प्रसिद्धीपत्रक येईल का आणि त्या संदर्भात सुद्धा काही नवीन सूचना येतील का ते बघावं लागणार आहे। पुढची जी महत्त्वाची अपडेट आहे ती आहे आता बघा टेट परीक्षेचा निकाल जो आहे तो लवकरच घोषित केला जाणार आहे। टेट परीक्षेचा निकाल अवघ्या काही दिवसांमध्ये लागल्यानंतर पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होतं। म्हणजे दरवर्षी किंवा दरवेळेस काय होते ज्यावेळेस पवित्र पोर्टल जे कामकाज आहे ते 1 किंवा 1.5 महिन्याच्या आतमध्ये सुरू होतं। आता इथे सुद्धा जे आहे ज्यावेळेस हा निकाल जो आहे घोषित होईल तर त्यावेळेस पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन जे आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया ती नेमकी कधी सुरू होणार आहे त्या संदर्भात सुद्धा उत्सुकता आहे। कारण की जर निकाल आता लवकरात लवकर लागला तर त्यावेळेस मात्र पवित्र पोर्टलवरचं रजिस्ट्रेशन सुरू होईल। पण अजून एक गोष्ट आहे जी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात आपल्याला थोडं थांबावं लागू शकतं। कारण की ॲपियरवाल्यांचा जो रिझल्ट आहे तो जर आला तर त्यावेळेस मात्र सर्व विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येईल जर ॲपियर विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो आलेला असेल तर। जर विद्यार्थ्यांचा निकाल जर येणे बाकी असेल तर त्यावेळेस मात्र पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी थोडं कालावधी आपल्याला वाट बघावं लागू शकते। कदाचित आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याच्या संदर्भात काय निर्णय घेणार आहे की रिझल्ट जो आहे अगोदर पब्लिश करायचा किंवा मग ॲपियर आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट सोबत पब्लिश करायचा किंवा मग ॲपियरवाल्यांचा निकाल राखीव
ठेवायचा या संदर्भात आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद काय निर्णय घेणार आहे ते आपल्याला लवकर कळेल आणि तशा प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते बघा, काही विद्यार्थी असे होते ज्यांच्या कमेंट्स होत्या की TET प्रमाणपत्र जे आहे म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी TET आहे, TET 2024, काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET दिलेली आहे। ही जी TET परीक्षा आहे ही 2024 मध्ये पार पडली। या परीक्षेचा निकाल सुद्धा घोषित झाला, पण मात्र जे प्रमाणपत्र आहे किंवा TET सर्टिफिकेट जे आहे ते अजूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत। आता हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी TET 2024 दिलेली आहे अशा उमेदवारांना पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट्स लागणारच आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद लवकरच जे आहे या संदर्भात सुद्धा नवीनच अपडेट येईल। शक्यतो जे आहे तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्या अगोदर तुमचे सर्टिफिकेट्स तुमच्यापर्यंत पोहोचले जातील किंवा ते वितरित केले जातील, जेणेकरून अभियोगधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर अशा प्रकारे या सर्व महत्त्वाच्या गोष्टी होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जी सुनावणी होणार आहे याचिकेची त्या संदर्भात सुद्धा जी अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईट्स नोटिफिकेशन बेल ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।